केज तालुक्यातील देवगाव येथील महादेव दशरथ गायकवाड या पत्रकाराने आपली आई त्रिवेणी दशरथ गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त महिलांचा सत्कार करून त्यांना भारतीय संविधानाचे वाटप केले आहे। त्रिवेणीताईंनी काही काळ ऊसतोडणी व मजुरी करून महादेव गायकवाड यांना शिकवलेले आहे। आई निरक्षर असताना एम.ए. पर्यंत शिकवले व चांगले वळण लावले। नोकरी मिळाली नसली तरी व्यवसाय करून संसार उभा करण्याचे ज्ञान ज्या आईने दिले त्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम काहीतरी वेगळं करून साजरा करायचा असा निश्चय पत्रकार महादेव गायकवाड यांनी केला होता। 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने देवगावात या कार्यक्रमाचे आयोजन केले। आपल्या आईचं नाव या निमित्ताने सत्कार होणाऱ्या सर्व महिलांच्या स्मरणात राहील या अपेक्षेने उपस्थित महिलांचे सत्कार करून त्यांना भारतीय संविधानाच्या प्रती भेट देण्यात आल्या। आमदार संगीता ठोंबरे, डॉक्टर अंजली घाडगे, दैवशाला भालेराव, ज्येष्ठ समाजसेविका सीता बनसोड, विमल अंकुशे, वैशाली भिसे, वंदना बनसोडे, किरण गालफाडे, पूनम नायकवाडे, मोहर जावळे, आशा कांबळे यांना माया महादेव गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करून भारतीय संविधान भेट दिले आहे। या कार्यक्रमावेळी दशरथ गायकवाड, गजराबाई गायकवाड, शांताबाई सर्वदे, तिलोत्तमा साळवे, तारामती डोळस या मुलींसह प्रियंका गायकवाड, डॉक्टर शरद गायकवाड, पिंटू ठोंबरे, दत्ता धस, सुनील घोळवे, बाबा चौरे, राहुल सर्वदे, डी बनसोडे, संतोष गालफाडे, गौतम बचुटे, विनोद ढोबळे, बाळूभाऊ शिंगारे, धनवे सर यांच्यासह अनेकांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती। महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा। न्यूज वन महाराष्ट्र।